रांग्या पायी देवान सोडलं तामगाव गाव रे भक्तासाठी पाषाणाला पाजर फुटला रे भक्तासाठी पाषाणाला पाजर फुटला रे हेगडी प्रधान माझा देव नागाव गावाला लावली केव्हा मेंढ्या कातरण्यासाठी गेलं नागाव गावचं मेडक गेलं माझा हेगड्या वटवा घेऊन तामगावच्या माळात माझा हेगड्या वटवा घेऊन तामगावच्या माळात भक्तासाठी पाषाणाला पाजर फुटला रे भक्तासाठी पाषाणाला पाजर फुटला रे हेगडी प्रधान गालात असला लोकरीच्या जाळ्यात फसला हेगडी प्रधान गालात असला लोकरीच्या जाळ्यात फसला हेगड सिद्धाचं वरदान मला थाप मरडिंब्या गजा डोलाला सुंबरान मांडले सुंबयारान मांडले वन गाठी लिंगाला पांढरीच्या देवा चरण वंदून जातो माझ्या मार्गाला ववी सुटल्या गाया कुपीला मावशीच्या वाड्याला मावशीच्या वाड्या दाशी आल्या निघून बोलायाला लागल्या सांगायाला लागल्या फार पूर्वी झाला पहिल्या सत्यवाला त्या देवळ्या झाला 3 वर्ष देवा कुंपीला त्या वेळेला विचार मनाचा शेर केला त्या जाग्याला मावशीच्या वाड्याला दाशी निघून आल्याने जसं मावशीला आल्या बोलायला अगा मावशी खटण्या कामावर तिला जसं 7 ताला माडीला बोलावणं केलं त्यावेळेला ताला माडीला तुला बोलावणं केलंय म्हणून असणाऱ्या मावशीला बोलावणं सांगितलं विचार मनाचा शेर केला तुझा दाशीने निरोप काढला दाशी वाट लागल्या चाला निघून गेल्या 7 ताला माडीला पाठीमागल्या बाजूला मावशी काय लागली होती तान्या बंधू बिरापाला बोलायला त्यावेळेला पाठच्या बंधूला लागले बोलायला असणाऱ्या कमाई वाट जाग्याला बोलाई बोलाई बघा लागली सांगाई सांगाई बघा लागली बोलावण केलं काय जाऊन सांगावं कसं जाऊन सांगावं पर्याली दिली पर्याली दिली मोठी झाली असल सैल झाली असल मनाचा केला जसं घट्टी कामं वाटता काय लागली होती बोलायला त्यावेळेला असणाऱ्या बंधू विरापाला काढायला बोलला जसं राजाच्या लेकीनं बोलावणं केलंय दिंडी सही झाली असेल किंवा दिंडी आव्हान झाली असेल त्यावेळेला विचार मनाचा शेर केला त्या जाग्याला ऐकून घेतलं जसं बंधू विरापाला लागला होता मावशीला बोलायला अगाग मावशी काय लागला होता सांगायला त्यावेळेला सांगायला लागला असणाऱ्या पहिल्याच हात युगाला गव्हर्नर नगराची माझ्या बहिणीची लेख आल्याने माझ्या बहिणीच्या लेकीनं दुंडी गुंपल्या काहीतरी चुकला असलं तर माफी करावी आजच्या दिवसाला त्यावेळेला पहिल्या सुखला काळाला प्रकारात दगडायला बोलला ऐकून घेतलं विचार मनाचा केला हात रावला शिरा मात्याला जसं मावशीने बोलला ऐकून घेतलं बंधू बिरापाचं मावशी वाट लागली चालायला निघून गेली 7 ताला माडीला त्यावेळेला वाट लागली चालायला शहराने वाट चाल करत निघून गेले 7 ताला माडीला आणि यात्रा बाबा ठिकाण्याला अरे वाट लागली चालायला 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 वाट चाल करीत
मावशीनं बोलणं ऐकून घेतलं. मावशी वाट लागली चालायला, निघून गेली जसं 7 ताला माडीला त्यावेळेला. आबा 7 ताला माडीला गेला तर आसमारी मावशी त्याचा गेला. निघून गेली घटना कामावंतीच्या तालाला, घडण्या कामावंतीला. मावशी जसं मुद्रा लागली ती करायला त्यावेळेला. मुद्रा केला घडल्या कामावंतीला आणि आसमाऱ्या पहिल्याच युग आला. जसं मावशी लागली बोलायला घडण्या कामावंतीला, राजाच्या लेकीला. अगाग घडणी कामावंता बोलवण्याचं कारण काय त्यावेळेला? कशा कारण मला बोलावलं केल्यामुळे असणारे घडणी कामावंतीला एवढ्यात बाळा विचारला आणि करायला त्याचा याला. घडणी कामावंतीने बोलला ऐकून घेतलं. घडणी कामावंताला आली बोलायला. अगाग मावशी दिंडी कुणी गुंपली पाहिजे सांगायला त्यावेळेला. तरी आबा सांगितलं पाहिजे यात्रा बाबा ठिकाणाने बसले आल्या सभेला. दंडाचं माप घेतल्यावर जसं दिंडी गुंपल्या, अनेक नमुन्याचं जसं नक्षी काढल्यात, किती दिंडी अच्छा गुंपल्या जशी मावशी लागली ती सांगायला त्यावेळेला. तरी आबा सांगत असताना त्या पहिल्याच युग आला. बोला याला याला गलीवर, सांगा याला याला गलीवर. बोला याला याला गलीवर, सांगा याला याला गलीवर. त्याला घटनी कामावंता का लागली ती बोलायला त्यावेळेला. बोलायला लागले असणाऱ्या पहिल्याच युग आला. दसऱ्याला कुणी दिंडी गुंपल्या पाहिजे सांगायला. दूरवर देशाची गव्हर्नर नगराची माझ्या बहिणीची लेख आल्या माझ्या वाड्याला त्यावेळेला. माझ्या वाड्याला आल्या म्हणून असणाऱ्या पहिल्याच युग आला. गंडी कामावंताला आली होती मावशीला बोलायला. आता मावशी दिंडी एवढी सुंदर गुंपली तर तुझ्या बहिणीची लेख किती सुंदर असेल त्यावेळेला.